यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. उदय यांच्या बॅटमधून आलेला फटका समोरच्या दिशेने निघालाय आणि धमाका या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सुद्धा केलाय उदय यांच्याकडून 4 धावा. आणि क्रिकेट मनमुराद खेळायचं. हो हो, एक वेगळा स्ट्रोक शेवटच्या क्षणी एका हाताने उचलला हा बॉल आणि फेकून दिला 4 धावांसाठी उदय यांनी. लोअर फुलटॉस उदय यांच्या बॅटमधून स्ट्रोक तर आलाय, तो आहे सीमारेषेच्या पलीकडे जाणारा 6 धावांसाठी. उदय काही ऐकायला तयार नाहीयेत. षटकार 47 धावा. 47 बॉलला अगदी पुढच्या टोकावर बॉल आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर समोर केवळ ढकलून दिला 6 धावा. ताकद नव्हती परंतु या ठिकाणी टायमिंग चांगलं होतं उदय यांचं आणि त्यामुळे 47 धावा धाव फलकावर. अभय याला केलाय खरा. मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक परंतु हा बॉल काही थांबायला तयार नाहीये. उदय यांच्या बॅटमधून येतोय चौकार. आणखीन एक चांगला फटका. ओव्हर पिच करून बसले उदयने. काय टायमिंग के धुमाकूळ घालतायत मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला फटका. सरळ बॅटनेच खेळलाय, समोर खेळलाय आणि पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय हा बॉल. 4 4 4 4 चौकार. उदय जबरदस्त कामगिरी. भाईंदरच्या नवघर गावचा हा खेळाडू आज सगळ्यांना प्रभावित करतोय. सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. 2 चौकार खेळले, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा चौकार खेळला. क्रिकेट आहे, मजा देणारं क्रिकेट आहे. यावेळेला उदय आणखीन एक हा फटका एका वेगळ्याच पद्धतीचा पूल पाहायला मिळाला आणि त्यांचा एक वेगळ्याच स्टाईल आहे हा स्ट्रोक खेळण्याची. आणि उदय सहजगत्या पहा एफर्ट्स होते का इकडे, अजिबात नाही. सहजगत्या मात्र या बॉलला फेकून दिलं आणि उदय जर पाहिलं तर आता 45 वर गेलेले आहेत आणि 45 धावांवर बॅटिंग करतायत. अर्धशतक होईल का? शशिकांत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल जर हाफ सेंचुरी झाली तर. 45 वर बॅटिंग करतायत. 90 धावा टीमच्या झाल्यात आणि उदय खेळतायत 45 वर आणि बॉल बाकी आहे शेवटचा 1. पाहूया काय होईल. पालघर विरुद्ध ठाणे गोपी 11 विकेट केलाय. 5,000 रुपयाचा पुरस्कार. काल अर्धशतक नव्हतं झालं, पहिल्या दिवशी झालं होतं आणि 2 दिवसातील पहिलं अर्धशतक. मीरा भाईंदर नवघर गावचा स्टार उदय. उदय पाटील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि या अर्धशतकाच्या जोरावर आपल्या टीमची धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या झालेली आहे ती मुसळधार पावसात गोपी 11 ची धावसंख्या झालेली आहे ती 96. 97 धावांची आवश्यकता मैत्री 11ला आहे परंतु तुम्ही केलेत तर आम्ही सुद्धा करणार हे मात्र या ठिकाणी पालघरला सांगावं लागेल. आणि उदय पाटील यांचं कौतुक टाळ्यांच्या गजरात करूयात. काय बॅटिंग केली आहे. वरतून पाऊस बरसत होता आणि मैदानात उदय पाटील बरसत होता. आज नवघर या गावाचा नावाचा डंका सर्व दूर पर्यंत उदय यांनी या ठिकाणी केलाय. मारुती कवलदार आणि कंपनी या टीमसाठी.